जालन्यात डेंग्यू सदृश तापानं एकाचा मृत्यू. जिल्ह्यात डेंग्यूचे 29 रुग्ण आढळले. जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर राऊत यांची माहिती. जालन्यात डेंग्यू सदृश तापानं एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जालना शहरातील टीव्ही सेंटर भीमनगर येथील राहणारा बाबासाहेब भालेराव वय 27 वर्षीय या व्यक्तीवर काही दिवसापासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याचा डेंग्यू अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आज दिनांक 31 बुधवारी रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जिल्हा हिवताप अधिकाऱ्याने दिली आहे. सध्या जिल्ह्यात 29 रुग्ण डेंग्यूचे आढळले असून त्यांच्यावर उपचार करून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र सध्या पावसाचे दिवस असून घरात साचलेले पाणी वेळोवेळी बदलत जाण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. जालना शहरातील गौतम नगर भाग येथील बाबासाहेब अशोक भालेराव वय वर्ष 27 यांचा दिनांक 29 रोजी मृत्यू झाल्याची माहिती आम्हाला आमच्या कार्यालयाला मिळाली होती. सदरील व्यक्ती हे खाजगी रुग्णालय या ठिकाणी ते इलाजास्तव ॲडमिट होते. त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि सदरील खाजगी दवाखान्याने त्यांना डेंग्यू पॉझिटिव्ह दाखवलेला आहे. परंतु त्यांचे रक्त नमुने घेऊन आपण हे तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संभाजीनगर या ठिकाणी पाठवलेले आहेत. जोपर्यंत तो अहवाल येत नाही तोपर्यंत आमच्या कार्यालयामार्फत आम्ही त्याला डेंग्यू आहे असं सध्या तरी म्हणण्यासारखी परिस्थिती नाही. अहवाल आल्यानंतर आम्ही तसं कळवूयात. डेंग्यूचे आपल्या जिल्ह्यामध्ये किती पेशंट आहेत? आज रोजीपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये 29 रुग्ण आपल्याला आढळून आलेले आहेत. पण सर्व रुग्ण हे आज रोजीपर्यंत बरे होऊन घरी गेलेले आहेत. सध्या ॲक्टिव्ह पेशंट कोणी नाही सध्याला. नागरिकांना काय आवाहन करणार? नागरिकांना आता सध्या पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळं पाणीसाठ्याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळं मच्छरांचं प्रमाण डासाळ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. तर सर्वांनी आपल्या भागामध्ये पाण्याचं योग्य तऱ्हेचं नियोजन करावं. सांडपाण्याचं नियोजन करणं आवश्यक आहे. जास्त दिवस पाणी साठा करून ठेवून नसता अन्यथा त्या पाण्यामध्ये डासाळे वाढून मच्छरांची संख्या वाढून त्याच्यापासून जे होणारे आजार आहेत ते वाढण्याची शक्यता आहे. आणि कुठलाही ताप वगैरे आला तर त्यांनी नजीकच्या दवाखान्यामध्ये दाखवून त्याचा उपचार करून घ्यावा. अन्यथा उशीर जर झाला तर त्याची परिस्थिती गंभीर व्हायची शक्यता असते. काय नाव सर आपलं? मी डॉक्टर राऊत, जिल्हा हिवताप अधिकारी, जालना जिल्हा.